सो गाइस, वेलकम बैक टू माय चॅनल. दिस इज वैशाली पवार. वेलकम टू वैशालीज किचन. सो आज आपण आहे ना पावभाजी बनवणार आहे. इझी अँड क्विक रेसिपी बनवणार आहे. खूप टेस्टी बनवणार आहे आणि त्याची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो पूर्ण व्हिडिओ बघून जा रेसिपीसाठी. चला आता आपण पावभाजी बनवू. तर इथे सगळ्यात आधी आहे ना मी बटाटा घेतलाय, फ्लावर घेतलाय, शिमला घेतलाय. ह्याला चांगलं कट करून आणि ह्याला पाण्यात भिजवून घ्यायचं. आणि इथं मी मटर घेतलेलं आहे. आता टोमॅटो तुम्ही कट करून पण घालू शकतो, पण मी तर टोमॅटोला दळणार आहे. तर टोमॅटो घेतलाय मी इथं. लसण आणि कोथिंबीर घेतलंय. आता ह्याला बारीक दळून घ्यायचं. तर तुम्ही इथं बघू शकता मी बारीक दळून घेतले टोमॅटो, कोथिंबीर आणि थोडंसं लसण. चला आता आपण पावभाजी करू. तर सगळ्यात आधी कुकरमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं, 1.5 पळी. तर तेल तापजेपर्यंत तिथं आपण घरगुती सुके मसाले घेतले. थोडंसं हळद, लाल तिखट आणि थोडंसं स्वादानुसार मीठ घेतलं. तेल तापल्यावर ना तिथं आपलं तेल तापलं का त्याच्यात जिरे, मोहरी टाकून घ्यायचं. ते तडतडले का त्यानंतर आहे ना आपण चिरून घेतलेलं 2 बारीक कांदे त्याच्यात टाकून घ्यायचे आणि चांगलं त्याला परतवून घ्यायचं. आपण जे व्हेजिटेबल्स घेतलं होतं ना ते पाण्यात टाकलेलं असं साईडला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. कांदा परतून झालं का चांगलं, त्याच्यात आपण टोमॅटोचं पेस्ट केलेलं ते पण ॲड करून घ्यायचं त्याच्यातच आणि ह्याला पण चांगलं परतवून घ्यायचं. आपलं टोमॅटो चांगलं परतवून झालं का त्याच्यामधलं कच्चापणा गेला का मटर घालून घ्यायचं त्याच्यात आणि ह्याला पण एकदा चांगलं फिरून घ्यायचं. त्यानंतर आहे ना आपले सगळे घरगुती सुके मसाले त्याच्यात ॲड करून घ्यायचे. परत एकदा चांगलं त्याला फिरून घ्यायचं. तर आहे ना आता हे सगळं चांगलं मिक्स झाल्यावर ना भाजी कट केलेली सगळे त्याच्यात घालून घ्यायचे आणि त्याला चांगलं हलवून घ्यायचं एकदा. भाजी घातल्यानंतर आहे ना त्याच्यात थोडंसं पाणी पण ॲड करून घ्यायचं आणि थोडं फिरून घ्यायचं त्याला चांगलं. त्याचा मसाला, टोमॅटोचं प्युरी सगळं भाजीला चांगलं लागू द्यायचं आणि थोडंसं पाणी टाकून परत एकदा फिरून घ्यायचं. तर आहे ना आता ह्याला 3-4 सीटी येईपर्यंत चांगलं शिजवून घ्यायचं. आता मी कुकरचं झाकण लावून घेतलेलं आहे. आता ह्याला 3-4 सीटी येईपर्यंत बारीक गॅसवर चांगलं शिजवून घ्यायचं. चला आता आपण पाव भाजून घेऊ. त्याच्यासाठी आहे ना सगळ्यात आधी तवा गरम झालेला आहे, त्याच्यावर थोडंसं बटर लावून घ्यायचं. इथं बटर लावून घेतलेलं आहे. आता त्याच्यावर पाव शेकून घ्यायचं चांगलं. तुम्ही बघू शकता आपली भाजी चांगली शिजून झाली इथं. आता याला ना चांगलं मॅश करून घ्यायचं. सगळे व्हेजिटेबल्स एकजीव करून घ्यायचं, त्याला चांगलं मॅश करून घ्यायचं. आता आता इथं आहे ना आपण त्या भाजीला थोडंसं तडका घालून घेऊ. चला आता इथं आहे ना मी थोडंसं बटर घालून घेतलेलं आहे आणि थोडंसं तेल घालून घ्यायचं. थोडंसं राई, जिरा टाकून घ्यायचं आणि एव्हरेस्टचा पावभाजी मसाला टाकलेला आहे मी इथं. पावभाजी मसाला टाकल्यावर ना आपला जे मसाला होता ना, म्हणजे आपण जे भाजी शिजवलं होतं ना ते घालून घेऊन असं झाकून घ्यायचं. त्याला थोडी थोडी करून भाजी घालून घ्यायची शिजवली आपण.
आणि ह्याला चांगलं एकदा फिरून घ्यायचं. ह्यानंतर आहे ना 5-10 मिनिट शिजू द्यायचं झाकण लावून आणि त्यानंतर आपली पावभाजी रेडी. आता ह्याला टेस्ट करायचं फक्त. गाईस तुम्ही बघू शकता आपली पावभाजी रेडी झालेली आहे. आता आपण टेस्ट करून बघू कशी झालेली. लिंबू टाकून घेऊ. खूप भारी झालेलं आहे, एकदम मस्त झालेलं आहे. तर हे होती आजची आपली रेसिपी. तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि चॅनलला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.